आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. हां. काय सांगाल? आज जनतेने खंडोबा नगरमधील प्रभाग 9 मधील संपूर्ण जनतेने हा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही गेले 30 वर्षापासून काम करताय. आजपर्यंत तुम्ही कुठल्याही पदाची कुठल्याही कसलीही अपेक्षा न करता काम करताय. आज तुम्हाला उमेदवारी मिळो अथवा न मिळो, आम्ही तुम्हाला या बारामती नगर परिषद प्रभाग 9 मधून उभं करणार आहोत. जे काही तुमचा जे खर्च होणारा हे आम्ही खर्च करू, पण तुम्ही स्वतः या निवडणुकीला उभा राहा आणि आमच्या कामासंदर्भात तुम्ही पाठपुरावा करा, आमची कामे करा, हा आमचा आग्रह आहे. आणि तुम्ही स्वतः निवडून स्वतः उभा राहा असा त्यांनी निर्णय घेतला आहे. तुम्ही पक्षाबरोबर 30 वर्ष राहिला, हां. पक्षाने तुम्हाला उमेदवारी नाकारली. का नाकारले असं तुम्हाला काय वाटतं की का आपल्याला नाकारले असेल? का आता पक्षाने आतापर्यंत आता काय सांगण्याची काय गरज नसताना सर्वांनाच माहीत आहे उमेदवारी कोणाला दिली जाते आणि कोणाला दिली जात नाही. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आज गेले 30 वर्षापासून मी या भागामध्ये नॉन म्युनिसिपल भाग असल्यापासून आजपर्यंत नगरपालिकेत हा भाग गेलेला आहे. आजपर्यंत मी पक्षाचं काम करत होतो आणि करत राहिलो होतो. परंतु काय गोष्टी अडचणी आल्या, मग त्यांनी सांगितलं मला उमेदवारी नाकारली गेली. तरीसुद्धा मी डगमगता न करता लोकांनी मला आग्रह केला की तुम्ही स्वतः उभा राहा. हा पक्ष म्हणजे आम्हीच आहोत, आम्हीच मायबाप आहात. हे सर्व जनता, खंडोबा मायबाप हे माझाच पक्ष आहे. सर्वसामान्य कष्टकरी जनता आज यांनी मला स्वतः स्वखर्चाने माझा खर्च करण्याचा निर्णय घेतला आणि मला उमेदवारी साठी मला प्रयत्न केला आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून मला त्यांनी साथ दिली. आज या भागामध्ये माझी उमेदवारी 1 नंबरमध्ये 1 नंबर असा मला प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे. आता आपण जर पाहिलं प्रभाग 9 मध्ये तुम्ही प्रचारासाठी फिरताय, घरोघरी लोकांना भेटी देताय, तर काय समस्या जाणवतात तुम्हाला? आता या भागामध्ये बरेच समस्या आहेत. काय गोष्टी, रस्ते, ड्रेनेज आहे, आज MJP पाईपलाईन आहे. आज काही ठिकाणी पाणी पुरवठ्याचे पाईपलाईन झालेले आहेत. या खंडोबा नगरमध्ये काही वर्षापूर्वी वर्षानुवर्ष पाईपलाईन झाली. आता कमी प्रेशरने पाणी, दाबीचं पाणी येते. आज काही लोकांना पाणी पुरवठा व्यवस्थित मिळत नाही आणि ह्या ठिकाणी नवीन पाईपलाईन होऊन लोकांना पाणी पुरवठा मिळावा अशी लोकांची अपेक्षा फार मोठी अपेक्षा आहे. आता तुम्ही नगरपालिकेत समजा निवडणुकी झाल्यानंतर जनतेने तुम्हाला निवडून दिलं, तर इथले रस्ते असतील, पाणी पुरवठ्याची व्यवस्था असेल किंवा ड्रेनेज लाईन असेल, याबद्दल कसं नियोजन असणार आहे तुमचं? आज लोकांचे जे समस्या, जे काय प्रश्न असतील, रस्ते, ड्रेनेज, आजपर्यंत मी काम करत आलेलोच आहे. आज ह्या खंडोबा नगरचा जर संघर्ष केला असेल, नॉन म्युनिसिपल भागात असताना आम्हाला ग्रामपंचायत मी मागणी केली होती. परंतु त्या काही लोकांनी समजा तिथं म्हणले की विकास एवढा होऊ सुद्धा आता म्हणजे पक्षाने सांगितलं एवढं पक्ष म्हणजे काम होऊ शकणार नाही, तर ग्रामपंचायत न करता नगरपालिकेला आपण पूर्ण विकास करू असा त्यांचा शब्द होता. पण त्या नगरपालिकेत त्यांनी घेतलं आणि यांनी विकास कामास सुरुवात केली. पण काही ठिकाणी काय अडचणी भरपूर आहेत. मागच्या वेळेस बी आपल्या इथं आयात उमेदवार होता हां. आणि यावेळेस बी आयात उमेदवार आहे. तर इथं तुम्ही फिरताना तुम्हाला जनतेकडून असं काय जाणवतं की उमेदवार स्थानिक पाहिजे का आयातच पाहिजे? नाही, आज लोकांनी आग्रह धरला स्थानिक उमेदवार आम्हाला पाहिजे. हा जरी कोणी आता आमचा पक्ष म्हणजे मायबाप जनता पक्ष आहे. आज म्हणजे आमचा पक्ष म्हणजे मायबाप जनता असतं म्हणजे आम्ही धनशक्ती विरुद्ध आमची जनशक्ती आहे. आणि जनशक्तीने हा इतका मोठा प्रतिसाद दिलेला आहे की कुठलीही अपेक्षा न करता आम्हाला तुमचा चहा वडापाव कुठेही अपेक्षा न करता आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. आम्ही तुम्हाला आमचं मत सर्व कुटुंबातले प्रत्येक कुटुंबात एक मत तुम्हाला आम्ही देणार आहोत आणि चांगल्या मताने आम्ही तुम्हाला निवडून देणार आहे असे जनतेने आग्रह धरलेला आणि त्यांनीच मला उभं केलेलं. जनतेचा पैसा आहे आणि जनतेने मला पूर्णपणे साथ दिली. त्यामुळे त्यांच्या जनतेच्याच पाठीशी उभं राहून मी काम करून घेणार आहे. आता साधारण आपण जर पाहिलं तर ह्या भागात कचऱ्याची देखील मोठी समस्या जाणवते, तर कसं नियोजन करणार तुम्ही पुढं? नाही, तसं खंडोबानं परत समस्या भरपूर आहेत ना. अजून बी आता आहेत, काही आहेत. ह्या चारीवरती गोरगरीब राहतात. आज त्यांचे सपरे घर आहेत, काय आहेत. आज त्यांना बी नाही मिळाला पाहिजे ना, कुठंतरी त्यांना जागा मिळून त्यांना घर असावं, हक्काचं घर मिळावं. आता ज्यांना काय स्वतः जागा आहेत त्यांना मी स्वतः घरकुल मंजूर करून दिलेत ना. जे काय वयोवृद्ध श्रावण बाळ योजना त्यांना पैसे मिळून देत ना. आज 1,500 रुपयानं लोक घेतात ना. आज त्यांचं आश्रम आज चांगलं आहे. आणि आज ह्या ठिकाणी खंडोबा नगरला त्या टायमाला नदीचं पाणीच होतं. आज कितीतरी लोकांच्या जनतेच्या घरात पाणी, भुई गल्ली संपूर्ण हा परिसर. आज आमचं स्वतः घरात पाणी होतं ना, गुडघाभर पाणी होतं ते.
आज आमच्या घरात जरी पाणी असलं आम्ही न टाकता पण गोरगरिबाच्या ते घरी फिरून आमचे त्यांचे पंचनामा करून त्यांना पैसे मिळून दिले. त्यांना परिसरात तुम्ही पाहणी करा की ते नाव कोणाला नेतात माऊली काळे म्हणणार आम्हाला त्यांनी प्रयत्न केले पैसे मिळवून दिले. आज म्हणजे गोरगरिबासाठी पडतो आजपर्यंत करत राहिलो आज कुठल्या पेक्षा पद बीद काय नाही न करता मी आज काम करतोच की आज पक्ष श्रेष्ठींना माहिती आहे. पद नसताना तुम्ही एवढी सामाजिक कामं केलीत. आता जनतेने जर तुम्हाला निवडून दिलं तर पुढे कशा पद्धतीने तुमची कामं असणार आहेत? लोकांसाठी अजून नवीन नवीन तुमचे काय विजन असणार आहे, काय उपाययोजना असणार आहेत? किंवा आज जरी लोक जनतेतून मला निवडून दिलं प्रभाग 9 मधून तरी जी काय लोकांची कामं असतील ती प्रत्येक कामात मी संघर्ष करत राहणारच आहे. काम लोकांचं आज 100 ना 100% काम होणार करणार देणारच आहे. पण तुम्ही काही नवीन विजनची काही संकल्पना केली आहे का? आता काय समजा युवकांच्या समजा असेल तर नोकरी संदर्भात युवकांसाठी रोजगाराचा विषय करणार, महिलांसाठी रोजगाराचा विषय ते करणार आणि रस्त्याचे काम करणार, महिला सुरक्षेसाठी प्रयत्न करणार. म्हणजे जे काही लोकांच्या समस्या असतील प्रत्येक समस्या मी स्थानिक राहणार रहिवासी त्या ठिकाणी. असं काय मी कुठला लांबचा रहिवासी नाही काही इथं कुठल्या ह्याच्यावर येऊन मी नेऊन ह्या भागात त्या भागात मतदान नोंदवून मी निवडून लढवत नाही. मी आज 30 ना माझं 64 वय. आज 64 माझा जन्म इथं झालेला आहे. मी इथं लहान मोठा झालेलो आहे. आज जनतेचं काम करत आलेलो आहे आणि करत राहिलेलो आणि इथून पुढं करत राहणारच आहे. काही झालं तरी लोकांसाठी संघर्ष करत राहणार, जे काय समस्याचं काम करत राहणार आणि करणार. प्रस्थापित जे सत्ताधार आहेत त्यांना डावलून तुम्हाला जनतेने संधी दिली आहे. हां त्या संधीचं सोनं तुम्ही करणार. करणार. आपण जर पाहिलं आता उद्याच निवडणूक आहे हां तर काय तुम्ही आव्हान किंवा काय संधी म्हणजे आव्हान मतदारांना करताय? लोकांना आवाहन करतो मी फक्त माझ्यासाठी एक मतदान द्या. आज मी तुम्हासाठी मी तुमच्या 5 वर्षासाठी आहे. मी तुमच्यासाठी 5 वर्ष मला एक फुली आता एक मतासाठी आलो नाही तुमच्या घरात एक फुली माझ्यासाठी आणि 5 वर्षे मी तुमच्यासाठी. मग आज 5 वर्षासाठी तुम्ही मला निवडून दिलं तर तुमची एकही समस्या राहणार अशी मी प्रयत्न करणार आहे. तिथं शीच मी सर्वांसाठी आग्रहाची विनंती करतो. आज बऱ्याच लोकांनी मला प्रतिसाद दिला. आज घरोघरी लोकांनी मला चांगले म्हणजे एक आव्हान केले की तुम्ही उभा राहिला. एक आम्हाला या भागामध्ये देवासारखा माणूस तुम्ही भेटलेला आहे. आम्हाला इतके वर्ष कुठली अपेक्षा न करता तुम्ही मागं न सरता आमची कामं केली आणि आजपर्यंत जेवढं तुम्ही आम्हाला सहकार्य केलं काम केलं यापुढेही काम करताल अशी त्या जनतेने सुद्धा अपेक्षा केली आणि त्या जनतेसाठी मी सदैव परिस्थिती राहणार आणि सदैव मी काम करत राहणार. हीच माझी आज जनतेसाठी माझं आव्हान आहे. आणि त्याचमुळे प्रयत्न मी आज एवढे लोकांनी सांगितले की उद्याच शेवटचं आज 19 तारीख आज 5-6 वाजता प्रतिसाद सांगता होणारच आहे. आज ह्या ठिकाणी उद्या मतदान आहे. आज मतदान बघा जनता दाखवून देतील. आज धनशक्ती विरुद्ध हे जनशक्ती आमची आहे ना. आज जनशक्ती इतकी आमची उत्सुकता आहे की चांगल्या मताने मला निवडून देणार आहेत ते. आज उद्याच मतदान आहे बघा आणि तुम्हाला 21 तारखेला मतदानातून कळेल की हा उमेदवार सर्वसामान्य माणूस हा गोरगरीब माणसासाठी किती प्रयत्न करतात आणि काय त्याचं मतदानातून दाखवून देऊन मला किती मतांनी चांगल्या मतांनी निवडून देतात हे तुम्हाला सर्वांनाच बघायला होणार आहेत. आणि सर्व पक्षांना त्या दिवस कळेल की हे खंडोबानगरची जनता अडाणी नाही किती हुशार आहात. हे लक्ष्मी दारात आली तरी लक्ष्मी डावाली पण सर्वसामान्य कार्यकर्ता हा बेगर लक्ष्मी न देता आपण त्याला निवडून द्यायचे लोकांनी निर्णय घेतलेला आहे. त्याच्यासाठी ते चांगल्या पद्धतीने मतदान निवडून येणार आहे.